Hello friends, welcome my YouTube channel. Today we are going to learn class 7 subject English. Unit 1st, lesson 1.2 warm up with Tara and friends. विद्यार्थ्यांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण इट्स अ स्मॉल वर्ड ही पोएम या ठिकाणी लर्न केलेली होती. आज या ठिकाणी आपण 1.2 वार्म अप विथ तारा अँड फ्रेंड्स हा जो लेसन आहे हा लेसन आपण लर्न करणार आहोत, शिकणार आहोत. तर मागील इयत्तेमध्ये आपण तारा आणि तिचे फ्रेंड यांची ओळख आपण मागील इयत्तेमध्ये केलेली होती. तरीसुद्धा आज पुन्हा यांची ओळख या ठिकाणी करून देते. ही आहे तारा, हा आहे बिट्टू, ही आहे पॅडी आणि हा आहे कुक्कू. तर अशा प्रकारे हे चारही कॅरेक्टर या ठिकाणी दिलेले. त्यानंतर हा आहे डॉग, ही आहे कॅट आणि हा आहे पॅरट. मग या ठिकाणी हे सर्वजण एकमेकांशी कॉन्व्हर्सेशन करता, संभाषण करता. मग सुरुवातीला ही तारा यांच्याशी कॉन्व्हर्सेशन करते आणि ती म्हणते हाय बिट्टू, हाय पॅडी, हाय कुक्कू. या तिघांची नावं घेऊन त्यांना हाय म्हणते. आय एम सो एक्सायटेड अबाउट स्टार्टिंग स्टडीज अगेन. तारा म्हणते की मला या ठिकाणी माझ्यामध्ये असा उत्साह निर्माण झाला की असं वाटतंय की आता आपण कधी शाळेमध्ये जाऊ आणि आता आपल्या शाळेची सुरुवात या ठिकाणी होणार आहे. त्याच्यावर बिट्टू हा म्हणतो ओ नो हॉलिडे आर ओव्हर. बिट्टू म्हणतो ओ नो हॉलिडे एवढ्यात संपले. त्यानंतर पॅडी म्हणते मोवर प्ले ऑन द स्कूल ग्राउंड. अरे उलट शाळा सुरू झाली तर शाळेच्या मैदानावर खेळायला खूपच मजा येते. त्यानंतर कुक्कू म्हणतो हाय तारा, आय एम एक्सायटेड टू आय एम सी माय फ्रेंड्स. कुक्कू हा ताराला म्हणतो की मी तर या ठिकाणी खूपच उत्साही आहे शाळेमध्ये जाण्यासाठी, कारण बऱ्याच दिवसापासून शाळेतल्या मित्रांना, शाळेतल्या फ्रेंड्सला भेटलेलं नाही आणि आता शाळा सुरू झाली म्हणजे शाळेतल्या मित्रांशी भेट होईल आणि मला त्या ठिकाणी आनंद वाटेल. अशा प्रकारे तारा, बिट्टू, पॅडी आणि कुक्कू या चारींमधलं संभाषण या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे. त्यानंतर आता हे तिघे जे कॅरेक्टर आहे डॉग, कॅट आणि पॅरट यांचं संभाषण या ठिकाणी पाहूया. आय एम सॅड विदाऊट पॅडी. मग या ठिकाणी हा म्हणतो की मी दुःखी आहे पॅडीशिवाय. मग त्यानंतर वी आर लकी वी डोंट हॅव स्कूल. हिला या ठिकाणी ही जी कॅट आहे ही म्हणते की आम्ही तर लकी आहोत, आम्हाला शाळेत जाण्याची गरज नाही. मग त्याच्यावर पॅरट म्हणतो म्याव यू विल नेव्हर लर्न. मग पॅरट म्हणतो की म्याव तू म्हणते की आम्हाला शाळेत जाण्याची गरज नाही, पण याचा अर्थ तू कधीही शिक्षण घेणार नाही आणि शिकून छान अशी मोठी होणार नाही. अशा प्रकारे या सर्व कॅरेक्टरमधलं कॉन्व्हर्सेशन या ठिकाणी होत आहे. त्यानंतर गेम 1 हे सर्व कॉन्व्हर्सेशन झाल्यानंतर या ठिकाणी आपल्याला गेम फर्स्ट दिलेला आहे. मग या ठिकाणी गेम फर्स्ट हा आपण कशाप्रकारे प्ले करायचा, कशाप्रकारे खेळायचा तो या ठिकाणी पाहणार आहोत. The game on this page will help the student to recall what they have learned earlier and the teacher to assess how much they know. या ठिकाणी तुम्हाला टीचर सांगतील त्या पद्धतीने तुम्ही एक एक ॲक्शन या ठिकाणी करत जायचं आहे आणि हा गेम या ठिकाणी खेळायचा आहे. मग या ठिकाणी गेम फर्स्ट आहे 1, 2, 3. स्टेप फर्स्ट. आता जो गेम खेळणार आहे त्यातली स्टेप फर्स्ट काय आहे, लेटर्स म्हणजे अक्षरं. फर्म पेअर 1 पर्सन सेज द अल्फाबेट फ्रॉम ए टू झेड. एका व्यक्तीने मनातल्या मनात ए टू झेडपर्यंत ABCD म्हणायची. इन हिज माइंड टिल द अदर पर्सन स्टॉप हिम राईट डाऊन द लेटर यू गेट. 2 विद्यार्थी घ्यायचे. हे 2 विद्यार्थी आहे. या विद्यार्थिनीने ABCD झेडपर्यंत म्हणत जायचं आणि हा जो दुसरा मुलगा आहे याने या ठिकाणी ती मनातल्या मनात म्हणत असताना अचानक स्टॉप म्हणायचं. मग ज्यावेळेस या विद्यार्थ्याने स्टॉप म्हटलं त्यावेळेस ती
यप हा शब्द तिने म्हटला आणि तो मुलगा स्टॉप म्हटला, म्हणजे यप या शब्दावर स्टॉप झाली. ही झाली फर्स्ट स्टेप. त्यानंतर सेकंड स्टेप, वर्ड्स शब्द. बोथ पार्टनर्स विथ 3 वर्ड्स ईच बिगिनिंग विथ दॅट लेटर. हे 2 पार्टनर आहे, हे दोघे मिळून हा गेम खेळत आहे. तर आता यप या शब्दावर ते स्टॉप झालेले आहे. मग आता यप या शब्दावरून 3 वर्ड या ठिकाणी आपल्याला सांगायचे. मग याही विद्यार्थ्यांनी 3 वर्ड सांगायचे आणि याही विद्यार्थ्याने 3 वर्ड सांगायचे, म्हणजे दोघं विद्यार्थ्यांनी या ठिकाणी यप या शब्दावरून वर्ड सांगायचे. मग या विद्यार्थिनीने सांगितले यपवरून फन, फिश, फ्रॉग. त्यानंतर या विद्यार्थ्याने सांगितले यप या शब्दावरून वर्ड सांगितले फेस, फिंगर, फूट. अशा प्रकारे ही झाली सेकंड स्टेप. त्यानंतर थर्ड स्टेप, स्टेप 3, फ्रेजेस. एक्सचेंज द वर्ड यू राईट, देन यूज द वर्ड्स यू गेट टू राईट मिनिंगफुल फ्रेज. आता या ठिकाणी हे जे शब्द आहे, हे शब्द एकमेकांकडे एक्सचेंज करायचे. म्हणजे हा जो पेपर आहे, हा पेपर याच्या हातात द्यायचा आणि हिचा पेपर त्याच्या हातात द्यायचा. ते एक्सचेंज करायचे आणि एक्सचेंज केल्यानंतर यातले जे शब्द आहे त्या शब्दांना अजून शब्द जोडून या ठिकाणी फ्रेज बनवायची. मग याच्या हातात जे पेज होतं त्या पेजवर शब्द होते फेस, फिंगर आणि फूट. मग फेसपासून फ्रेज तयार करायची माय फेस, फिंगरपासून फ्रेज बनवली फिंगर चिप्स आणि फूटपासून फ्रेज तयार केली अ फ्रॉग फूट. अशा प्रकारे हे या मुलीने फ्रेज तयार केल्या. त्यानंतर आता हा पेपर ह्या मुलाच्या हातात गेला आणि त्याने याच्यावरून फ्रेजेस तयार केल्या. मग फन या शब्दावरून फ्रेज तयार केली ओ व्हॉट फन. फिश या शब्दावरून फ्रेज तयार केली अ ग्रीन फ्रॉग आणि फ्रॉग या शब्दावरून फ्रेज तयार केली अ ग्रीन फ्रॉग आणि फिश या शब्दावरून फ्रेज तयार केली अ फिश टँक. म्हणजे अशा प्रकारे शब्दांवरून फ्रेज ही या ठिकाणी तयार करायची. तर हा गेम अशा प्रकारे खेळायचा आहे. स्टेप फर्स्ट, स्टेप सेकंड आणि स्टेप थर्ड अशा 3 स्टेपमध्ये हा गेम तुम्ही 2-2 स्टुडंट मिळून हा गेम या ठिकाणी खेळायचा आहे. तर विद्यार्थ्यांनो, हा गेम तुम्ही 2 विद्यार्थी मिळून खेळला तर या ठिकाणी जास्त मजा येते. आणि त्याचप्रमाणे हा गेम खेळण्यासाठी 2-2 विद्यार्थी मिळून हा गेम या ठिकाणी आपण खेळायचा आहे. तर विद्यार्थ्यांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.